फ्लड लाईटची सुविधा केलेली आहे. म्हणून त्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी अलिबाग नाही तर अलिबागच्या बाहेरील देखील कित्येक संघ उत्सुक असतात. काही नशीबवान संघांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी लाभते. त्यापैकीच हे संघ आपण पाहतोय. एका बाजूला जिराड गावातील संघ गावदे जिराड, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गसवड पोयनाड विभागातील एक चांगला संघ आपण पाहतोय, तो म्हणजेच जय गणेश आंबेवाडी. या दोन संघामध्ये हा सामना, ही लढत, हा संघर्ष, क्रिकेटचा हा महासंग्राम रणधुमाळी आपल्याला आता पाहायला मिळेल. सुनील आणि जयेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलवराच्या भूमिकेत 3 षटकांचा सामना आहे. तर गोलंदाजीसाठी गावदे जिराड संघाकडून त्यांचा प्रमुख खेळाडू ऋषिकेश पाटील उर्फ ऋषी पहिले षटक घेऊन येतोय. नाणेफेकीचा कौल गावदे जिराड संघाने जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वोन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पहिल्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त केले गेले आणि पापलेच्या पहिल्या षटकात पारंपरिक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. जे 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लिपच्या स्वरूपात, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर गलीचे रिजनला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, ते म्हणजे 30 सर्कलच्या आतमध्ये, तो म्हणजेच कव्हर पॉईंटच्या दिशेला. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला, एक मिड ऑनला, त्यानंतर एक स्क्वेअर लेगला, तर एक क्षेत्ररक्षक लेग स्लिपच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक सीमार्श तैनात आहे. त्यातील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तो म्हणजेच डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे. आणि सीमारेषेवरती आपण दुसरा क्षेत्ररक्षक पाहतोय तो म्हणजेच काव कॉर्नरच्या दिशेला तैनात आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली. त्यानंतर पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन या सामन्यातील येतोय गोलंदाज ऋषी. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. महत्वपूर्ण सामन्याला ते सुरुवात होते. सुनील स्ट्राईकवर आहे. पाहूया पावप्लेचं षटक कशा प्रकारे हाताळलं जात आहे. पहिला चेंडू जशा बाहेरचा, या चेंडू बघा ॲग्रेशन पाहायला मिळतं. यश कडून थेट फेक केली जाते 9 सेकंडच्या दिशेला. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चांगली सुरुवात म्हणावं लागेल गोलंदाज ऋषीची. दुसऱ्या बाजूला सुनीलची सावध सुरुवात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. चेंडूला खेळल्या खेळल्या दोन्ही फलंदाजामध्ये आय कोऑर्डिनेशन आणि या आय कोऑर्डिनेशनच्या बळावरती एक छोटी धाव इथे कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेने धावांचा श्री गणेश धावांचा प्रारंभ सुरुवात होते, ती म्हणजेच जय गणेश आंबेवाडी या संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पाहिलं जात आहे फलंदाजाकडून. स्ट्राईकवर न्यू बॅटर आपण पाहतोय जयेश. इथे मात्र ऑफच्या बाहेरच्या फलंदाज चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. इथे कौतुक करावं लागेल ऋषीचं. बघा चेंडूची गती कमी केली होती, गती परिवर्तन केलं होतं, स्लोअर वन चेंडू टाकला होता. फलंदाजाला हात मुखे करू देत नाहीये, धावा जमवू देत नाहीये. काय या खेळाडूला मी प्रमुख खेळाडू म्हणावे. पहा पहिल्या षटकात चांगला मारा ऋषीचा. 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव त्यांनी दिले. पावप्लेच्या षटकात कंजूस गोलंदाजी करताना आपण ऋषीला पाहतोय. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. प्रत्येक चेंडूवरती खऱ्या अर्थाने चेंडू नाही तर कठीण प्रश्न विचारले जात आहेत फलंदाजाला गोलंदाज ऋषीकडून. एक चांगली सुरुवात ऋषीची आणि त्याचबरोबर गावदे जिराड संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात कोणताही मोठा स्ट्रोक अद्याप आलेला नाही, कोणती बाउंड्री चौका षटकार आला नाही या पहिल्या 4 चेंडूवर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सटीक यॉर्कर, यॉर्करचा चेंडू, खोल डप्प्याचा चेंडू. या चेंडू थोडासा फंबल होत आहे, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 1 धाव घेतली जाते. 2 धावा आल्यात पहिल्या षटकात. अप्रतिम गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. भेदक षटक, कंजूस षटक, अचूक षटक, तिखट मारा, योग्य मारा या षटकात ऋषीचा आपण पाहतोय. ज्या पद्धतीने ऋषीने पहिले षटक हाताळलंय फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलं असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू,
स्विंग या नामे सवड पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकात केवळ 2 धावांचं कंजूस षटक हाताळलंय ऋषीने. अजूनही 2 षटक येणं बाकी. उर्वरित 2 षटकात धावा जमाव्या लागतील तरच एक चांगली फाईट देता येईल, तरच हा सामना जिंकता येईल जय गणेश आंबेवाडी या संघाला. सन्माननीय सत्यवान पेठारे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. सन्माननीय सत्यवान पेठारे यांना विनंती असेल माझी मंडळातर्फे की आपण व्यासपीठावर या आणि आसनस्थ व्हा. सन्माननीय सत्यवान पेठारे आपणास ही माझी मंडळातर्फे नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण इथे व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. सन्माननीय सत्यवान पेठारे. या गोष्टीकडे लक्ष द्या की 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. उर्वरित 5 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचे. हे षटक 5 मिनिटांमध्ये पूर्ण झालं नाही तर तिसऱ्या षटकात आपल्याला गोलंदाजी करण्या संघाला 30 सर्कलच्या आतमध्ये एक अतिरिक्त खेळ ठेवावा लागेल. वैयक्तिक पहिलं त्याचबरोबर गावदेवी शहर संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आदित्य खेडेकर. आदित्य पाहूया कशा प्रकारे षटक हाताळतोय. पहिला चेंडू आदित्य त्या षटकातील पहिला चेंडू लॉफ केलाय. चेंडू भिरकवलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर येतोय. इनिंग मधला या सामन्यातील पहिला मॅक्सिमम बिग हिट षटकार डीजे. षटकात 6 चेंडूमध्ये 2च धावा आल्या. मात्र या षटकाची सुरुवात ही षटकाराने केली जाते फलंदाज जयेश कडून. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक आहे. इथे क्षेत्रक्षणाशी अक्षरशः खेळ केला जातो म्हणून मी शीर्षकाला बदल केलं. त्याला चकवत चेंडू जातो 4 धावांसाठी. वेलकम फोर. क्षेत्ररक्षक आधी मागील जो षटकार गेला तेव्हा कव्हरच्या सीमार्शो तैनात होता डीप कव्हरला. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार आल्यानंतर पण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला त्याला वळवण्यात आलं आणि आता चौकार आला तो डीप कव्हरच्या दिशेला. म्हणूनच मी म्हटलं की क्षेत्ररक्षकाशी खेळ केला जातोय. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. चौकार येतोय, षटकार त्यानंतर चौकार, 2 चेंडूमध्ये 10 धावा. त्यामुळे आता धावांची गती वाढवणारं षटक आहे का, एक मागणं षटक हे ठरेल का, अशी चिन्ह पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाचे इथे पुनरागमन करणं आवश्यक. चांगला चेंडू यॉकलनचा चेंडू इथे दिशा बदलून चांगला चेंडू टाकला जातोय. चांगला क्षेत्रक्षण तिथे आपण पाहतोय. त्यामुळे एकच धाव मिळेल. या एकेर धावने आपण पाहिलं धावसंख्या एकूण झालेली आहे ते म्हणजे 13 धावा. बघा आमचे सुनील करमळे काका प्रत्येक गोष्टीत पुढे आहेत. माझ्या संधी मिळते गोलंदाजी देखील करतात, खेळतात. आयोजक म्हणून एक चांगले कारकीर्द, एक जुने खेळाडू, लेजंडरी गोलंदाज आणि आज गुणलेखाच्या भूमिकेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस चेंडू होता मात्र फुल टॉस चेंडूचा हवा तसा फायदा उचलता येत नाहीये आणि इथे स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नात आपल्या साथी फलंदाज स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात आपली विकेट अक्षरशः बहाल केले फलंदाज सुनीलने. डीजेला संधी. पुन्हा एकदा आदित्य आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन सज्ज. या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज जयेश बॅक टू द पॅव्हलियन.
न्यू बॅटर पण पाहतोय फलंदाजीसाठी आदित्य आलेला आहे. आदित्य टू आदित्य असा खेळ आपण पाहतोय. एक बाजूला आदित्य खेडेकर गावदेवी जिल्हा संघाचा गोलंदाज इथे गोलंदाजी करतोय. तर न्यू बॅटर आदित्य आलाय, मात्र पहिला चेंडू त्याला फसवलंय की काय, इथे काय घडतंय, दोन क्षेत्ररक्षक एकमेकांचे चेहरे बघतायत आणि मात्र कॉल कोणताही खेळाडू करत नाहीये. बघा, संवाद आवश्यक. इथे कॉलिंगची कमतरता, दोन क्षेत्ररक्षक समोरच्या समोर आलेत, मात्र झेल कोण पकडणार यासाठी कुणी कॉल केला नाही. क्रिकेटमध्ये कॅच मी घेईन, मी घेतो, माईन असे बरेच काही कॉल केले जातात, मात्र इथे दोन्ही खेळाडू केवळ एकमेकांच्या समोर पाहतायत. या चेंडूवरती पण पाहिलं काय घडलं. अंतिम चेंडू एकदम येते. ही चूक आहे की घोडचूक आहे याचं उत्तर आपल्याला अंतिम षटकात किंबहुना सामन्याच्या अंततः पाहायला मिळेल. या पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो, तो म्हणजेच अमरदीप कोळगाव विरुद्ध जय हनुमान मल्याण. दोन्ही संघाच्या संघनायकांना कर्णधारांना सूचना असेल की चालू सामन्याच्या मध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचं. पुढील सामना जय हनुमान मल्याण विरुद्ध अमरदीप कोळगाव. गोलंदाजीसाठी प्रथमेश आपण पाहतोय, गोलंदाजीसाठी आलेला आहे. तिसरं अंतिम षटक घेऊन प्रथमेशच्या पहिल्या चेंडूवरती लगाला असतो. चेंडू खूप का हवेत, झेल टिपण्याची संधी आहे, इथे कोणती चूक होत नाहीये. पहिला चेंडू विकेट प्राप्त करतो प्रथमेश. अजून एक फलंदाज तंबूच्या शाला माघारी परत. डीजे प्रदीप आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. प्रदीप आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं तर प्रणित ही जोडी आपण पाहतोय मैदानात. दोन्ही भावांची जोडी, पाटील बंधूंची जोडी आपण मैदानात पाहतोय. पाहूया कशा प्रकारे अंतिम षटकात इथे उर्वरित 5 चेंडू आता धावा जमवल्या जात आहेत, कारण धावांसाठी संघर्ष करावा लागला हे मात्र निश्चित आहे. पहिल्या षटकात 2 धावा, दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर आल्या त्या म्हणजेच 12 धावा. आणि या षटकाची सुरुवात, तिसऱ्या षटकाची सुरुवात ही विकेटने केले गोलंदाज प्रथमेशने. यावेळेचा चेंडू प्रथमेशचा उजव्याशीच्या दूरवर जाणारा पंच आपले दोन्ही हात समंत करून चेंडूला अवांतर घोषित करतायत. अजून एक धावेची भर पडते धावफलकावरती आणि धावसंख्या झालेली आहे 15 धावा. महत्वपूर्ण लढत आहे, जास्तीत जास्त धावा जमवणं आवश्यक. जय गणेश आंबेवाडी या संघाला मात्र ज्या पद्धतीचा गोलंदाजीचा आज क्रम राहिलाय, नक्कीच मी कौतुक करेन प्रथमतः ऋषी या गोलंदाजाचं, ज्याने एक चांगली स्टार्ट दिली. दुसऱ्या षटकात धावा आल्या आदित्यच्या, मात्र त्याने विकेट देखील प्राप्त केली. याचा अर्थ एक संमिश्र षटक आपण पाहिलं. यानंतर षटक आपण पाहतोय ज्यामध्ये धावांसाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागतोय, झगडावं लागतंय जय गणेश आंबेवाडी संघातील फलंदाजांना. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा, सलग दुसरा वाईड येतोय. चेंडूवरती नियंत्रण नाहीये, दिशेवरती नियंत्रण नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय दुसरा वाईड येतोय. धावसंख्या झालेली आहे 16 धावा. चेंडूंचा विचार केला तर या षटकातील केवळ आपण पाहिलं तर एकच चेंडू झालाय. अजूनही 5 चेंडू बाकी ही अंतिम षटकातील. यावेळेचा फटका, चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर. मोठा स्ट्रोक, षटकार. डीजे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 22 धावा, 22 रन्स. 4 चेंडू शिल्लक आहेत.
आपण पाहतो इथे अमरदीप कोळगाव संघाचा नेहमी उत्साही असा असणारा खेळाडू कर्णधार निमिष राजू मात्रे आपण पाहतोय इथे उपस्थित झालेला आहे टॉस करण्यासाठी. तर चला जय हनुमान मल्याण संघ आपल्या कर्णधाराला पाठवा. त्याचबरोबर आमचे साथी समालोचक ज्यांनी बऱ्याच वेळा आमचं साथी समालोचन केलेलं आहे आमचे मित्र वेदांत कंटक देखील आले असतील तर त्यांनाही विनंती असेल आपण देखील पुढे या. वेदांत वळूया आपण मॅच कडे जिथे पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतोय प्रथमेश. यावेळेस चांगला चेंडू. इथे काय करण्याचा नक्की प्रयत्न होता. इथे ऋषीचा प्रयत्न होता की प्रणीतला इथे बाद करण्याचा मात्र इथे धाव कंप्लीट होते. या चुका मित्रांनो आपल्याला खूप लहान पाहायला मिळत आहेत मात्र ही एक एक धाव खूप मोठी ठरू शकते. बऱ्याच वेळाच्या स्ट्राईक रोटेट होते त्यावेळेस संधी प्राप्त होते त्यावेळेस आपण पाहिलं तर संघाने कमबॅक केलं धावा जमवल्यात आणि त्या धावा प्रतिस्पर्धी संघाच्या पराभवासाठी कारणीभूत देखील ठरलेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहिली धावसंख्या झाले 23 धावा 3 चेंडू झालेत. या तिसऱ्या आणि अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मित्रांनो आपल्या 2 षटकासाठी जर वेळ दिली गेली तर तिसऱ्या षटकासाठी देखील वेळ आहे याची नोंद घ्या. गावदेवी जिहाद संघ थोडं स्पीडअप करा. यावरचा चेंडू चांगला. या चेंडूवरती आपण पाहतोय इथे एक धाव पूर्ण केली जाते आणि एकेर धावण्यावर पाहतोय स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या आपण पाहिली धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 24 धावा 4 चेंडू झालेत. तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आयोजकांना विनंती आपण नाणेफेक करून घ्या. यावेळेचा स्ट्रोक चांगला आहे. चेंडू भिरकावलंय तेही 2 क्षेत्रामध्ये जिथे रिक्त जागा चेंडू जर सीमेच्या बाहेर मिळतोय महत्वपूर्ण चौकार. डीजेला संधी. डीचे तिसरा आणि अंतिम षटकातील मध्ये येणारा अंतिम चेंडू. हा चेंडू महत्वपूर्ण. काय घडणार पाहूया चेंडूवर. स्लोअर वन चेंडू टाकला. चेंडूला स्क्वेअर कटच्या पटक्यात रूपांतरित केलंय. चेंडू जातोय सी मार्शेच्या दिशेला. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का. चौथ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. 3 धावा मिळतील. 3 धावाने या तिसऱ्या आणि पहिल्या मधील अंतिम षटकात अंतिम चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 31 धावा विजयासाठी. 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 32 धावांचं आव्हान आणि हे केवळ आव्हान नाही तर ही संधी आहे गावदेवी जिहाद संघाला टॉप 4 मध्ये पोहोचण्याची. ते टॉप 4 मध्ये जाणार की त्यांना त्यापासून रोखलं जाणार आणि जय गणेश आंबेवाडी हा संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करणार हे आपण सेकंड इनिंगमध्ये जाणून घेऊया. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. जय हनुमान मल्याण संघाचा कर्णधार त्याचबरोबर आपण पाहतोय अमरदीप कोळगाव संघाचा कर्णधार. तर टॉस करून घ्यायचं विनंती असेल जितेंद्र पेठारे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचंय. आणि माझी विनंती असेल कॅमेरामॅनला मित्रांनो आपण जरा स्टेजवरती फोकस करायचे जिथे नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा. या स्पर्धेसाठी असलेल्या नियमांची माहिती काही क्षणातच दोन्ही संघ आणि त्या संघातील खेळाडूंना मी देईन. 4 षटकांचा सामना आहे. नवीन चेंडू सामना खेळला जाईल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक नो बॉलवर फ्री हिटची सुवर्ण संधी असेल. दोन्ही एंडने सामना खेळला जाईल. गोलंदाजी करण्या संघाने एका रांगेत मैदानात प्रवेश करायचे त्याच पद्धतीत मैदानातून बाहेर यायचे आणि आपण पाहतोय पुढे आमच्या स्टेप्स आहेत त्या दोन्ही बाजूला दोन्ही संघांनी बसायचं आहे. इथूनच मैदानात प्रवेश करायचा आहे हा देखील नियम आहे. सेंटर गार्ड हा मैदानाच्या बाहेर आपण चेंज करायचा आहे. जर विकेट किपर म्हणजे यष्टिरक्षकाने चेंज करायचं असेल मैदानात तर त्याची आधी सूचना पंचांकडे देणं आवश्यक. पंचांनी निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद घालायचा नाही आहे. रिव्ह्यूचं ऑप्शन केवळ पंचांना आहे हे लक्षात घ्या. खेळाडूंना रिव्ह्यूचं ऑप्शन नाही आहे. आपल्या वाटल्यास आपण पंचांकडे विचारणा करू शकता आणि पंचांना वाटल्यास ते रिव्ह्यू घेऊ शकतात. कोणताही वाद घालायचा नाही आहे. पंचांशी जास्त वाद घातल्यास त्या संघाला या स्पर्धेतून बाद देखील केलं जाईल.
जर एखाद्या गोलंदाजी शैली आक्षेपार्ह आढळली तर त्याला या स्पर्धेत पुढे गोलंदाजी करता येणार नाही. त्याचबरोबर 2 धावांची पेनल्टी त्याच्या संघाला असेल आणि नवीन गोलंदाजाचा पहिला चेंडू हा फ्री हिट असेल. सर्व नियमांची माहिती करून घ्या. वळूया सेकंड इनिंगकडे, जिथे आपण पाहतोय सेकंडला सुरुवात होते आणि सेकंड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे गावदेवी जिराट संघाची एक महत्त्वपूर्ण जोडी ऋषिकेश पाटील त्याच्या साथीला आदित्य खेडेकर हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्यावरती जबाबदारी आहे की 18 चेंडूमध्ये आपल्या संघाला 32 धावा जमवत टॉप 4 मध्ये घेऊन जाण्याची. पाहूया, मी तर म्हणून दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. एका बाजूला धावसंख्या विशेष नाही आहे, दुसऱ्या बाजूला मी हेही म्हणेन एक चांगला गोलंदाजी क्रम आहे. दोन्ही संघ आपल्या चांगल्या खेळाने इथपर्यंत आलेले आहेत आणि आता या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये सामना जिंकत टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत आणि दोन्ही संघांचे बरेचसे पाठीराखे समर्थक देखील आहेत. काही ते उपस्थित झालेले आहेत, काही यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतोय. पाहूया कोणता संघ हा सामना जिंकतोय, कारण खऱ्या अर्थाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकताना जी मेहनत घेतली ना, खऱ्या अर्थाने त्या मेहनतीचं फळ प्राप्त करण्याचा सामना आपण पाहतोय. गावदेवी जिराट विरुद्ध जय गणेश आंबेवाडी हा सामना. त्याचबरोबर आपण पाहतोय गावडे काका देखील आले, त्यांचं देखील स्वागत आहे. विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. 18 चेंडू आणि 32 धावा हे इक्वेशन म्हणून पाहिलं तर जवळपास आपण विचार केला तर 11च्या सेशन प्रत्येक षटकात धावा जमवणं आवश्यक. पण ही धावसंख्या जमवली जाणार का? कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला कमी वाटणारं लक्ष हे एक मोठं लक्ष देखील पाहायला मिळतं. संधी दोन्ही संघांना आहे. एका बाजूला धावा जमवायच्या आहेत, विजय प्राप्त करायचे आहे. चा आपण विचार केला तर हे घरचं मैदान म्हणता येईल जिराडमधील प्रत्येक खेळाडूचं. मग झिराडपाडा गावातील संघ असतील, त्याचबरोबर झिराड गावातील जे काही संघ आहेत, या संपूर्ण झिराड गावातील जे संघ आहेत त्यांच्यासाठी एक घरचं मैदान. या मैदानात धावा जमवलं जाणार का? प्रतीक आहे. प्रतीकचा पहिला चेंडू होती, चेंडूला आपण पाहिलं फ्लिक केलं, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होणार नाहीये. फेक तितकीशी अचूक नाही, मात्र वेगाने असल्यामुळे एकच धाव पूर्ण केली जाईल. पहिल्या चेंडूवर एक धाव घेत धावांची श्रीगणेशा केलं जातोय. धावसंख्येला सुरुवात होते, धावसंख्येचा प्रारंभ होतोय तो म्हणजेच फलंदाज आदित्य आणि त्याचबरोबर गावदेवी झिराड या संघासाठी पुन्हा एकदा प्रतीकचा येणारा हा पुढचा चेंडू. चेंडूला भिरकावलंय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. इनिंग मधील पहिला मॅक्सिमम बिग हिट. यावेळेस षटकाराला 2 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रहार देखील चांगला आहे, मात्र तिथे प्रोडक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे एक धाव घेतली जाते. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय आणि अशा प्रकारच्या खेळाची आवश्यकता आहे ऋषी आणि आदित्य दोन्ही फलंदाजांकडून. कारण चांगली स्टार्ट झाली, चांगली सुरुवात केलेली आहे धावांचा पाठलाग करताना. जिथे आपण पाहिलं 3 चेंडूमध्येच आतापर्यंत एका षटकानिशी 8 ही धावसंख्या झाली आहे, जिथे एका धावेनिशी आदित्य आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर. इथे पुन्हा एकदा फ्लिकचा अप्रतिम स्ट्रोक, चेंडू जातोय डीप स्क्वेअर सीमाच्या दिशेला, येतोय दणदणीत खणखणीत चौका. आदित्य खेडेकर, ज्याला मिस्टर 360 म्हटलं जातं गावदेवी झिराड संघाचा, आणि का पहा चांगले फटकेबाजी त्याच्या बॅटमधून. यावेळेस चेंडू पूर्णतः लाईन मिस केली असं म्हणावं लागेल. या चेंडू कोणतीही धाव येत नाहीये. 5 चेंडू झालेले आहेत आणि आपण धावफलकाकडे पाहिलं तर बिनगडी बाद 12 धावा अशा सुस्थितीत म्हणावं लागेल तो म्हणजेच गावदेवी झिराड संघ. गावदेवी झिराड संघासाठी आपण पाहतोय पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. चांगला चेंडू, यॉकलनच्या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि मित्रांनो ही चांगल्या खेळाडूंची निशाणी असते की चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्या. पहिल्या षटका अखेरीस जिथे प्रति षटक जवळपास 11च्या धावसंख्या जमवायची आहे तिथे आपण पाहतोय गावदेवी झिराड संघाची गाडी राईट ट्रॅकवर म्हणावं लागेल. कारण 12 धावा पहिल्या षटकात आल्या, त्यामुळे आता उर्वरित 2 षटकं म्हणजेच 12 चेंडू आणि विजयासाठी पण विचार केला आवश्यकता 20 धावांची. 20 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 20 धावा. इक्वेशन पाहायला गेलं तर नक्की चेंडू आणि धावांमधलं अंतर जास्त नाहीये, मात्र इथे एखादं कंजूस षटक आलं, प्रभावी षटक आलं
तर मात्र अंतिम षटकात सामना आपल्याला रंगत अवस्थेत पाहायला मिळेल. असं घडणार की सहजासहजी आपण पाहतो सामना जिंकला जाणार, एकतर्फी लढत पाहायला मिळणार. कारण पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच मी म्हणेन गावदेवी झिराड संघाने चांगली कामगिरी केली. प्रतिस्पर्धी संघातील चांगला फलंदाज रोखून धरलं, धावा जमू दिल्या नाहीत आणि आता धावसंख्येचा पाठलाग करताना त्यांनी सुरुवात देखील चांगली केली. आतापर्यंत सर्व मनासारखं घडलंय गावदेवी झिराड संघासाठी. मात्र अजूनही सामना जिंकण्यासाठी त्यांना 20 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. स्ट्राईक होते पुन्हा एकदा ऋषिकेश. थोडं स्पीडअप करा मित्रांनो, कारण इथे टायमर लावलेला आहे. आपण 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी घेतलेली आहेत. या 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे. जर आपण 5 मिनिटापेक्षा जास्त अवधी लावलात ही षटक पूर्ण होण्यासाठी, तर आपल्याला तिसऱ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या नियमाची देखील नोंद घ्या मित्रांनो. पहिला चेंडूवरती लगवला, स्ट्रोक चेंज जातोय, फ्लॅट अँड फ्युरियस लॉंग ऑफच्या डोक्यावर सीमाच्या बाहेर. षटकार. पहिला चेंडू लेंथ डिलिव्हरी, आणि लेंथ डिलिव्हरी घातक का ठरते बघा. जेव्हा फलंदाज चांगला फॉर्म मध्ये असतो ना, तेव्हा तो जो चेंडूला ऑन द राईज खेळतो ना, ऑन दी अप खेळतो ना, तर बऱ्याच वेळा असे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला चेंडू बॅटची इनसाइड आहे, सुधय म्हणा लागेल. फलंदाज ऋषीचं बॅटच्या आतली कडा घेत चेंडू थेट यशांवरती आला नाही. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली, धावसंख्या झालेली 18 धावा. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. वाडिश लगून दिशेला चेंडू जातोय, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल, फेक केली जाईल, 1 धाव मिळते. धावसंख्या एकूण झालेली 19 धावा. इथे जोरदार अपील, काय घडतंय बघा, कहाणी में ट्विस्ट आहे. विकेटचं पतन, फलंदाज आदित्य बॅक टू द पॅव्हलियन. डीजे हिंद केसरी बैलगाडीचे मालक फायनल सम्राट भूपेंद्र शेठ पेठारे यांच्या माध्यमातून तार्किक आहे. जरा सामना गावदेवी झिराड संघाने जिंकला तर गावदेवी झिराड संघाला त्यांच्या मार्फत 1000 रुपये कॅश प्राइज असेल. 8 चेंडू आणि 13 धावा. बघा, ही विकेट सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरणार का? कारण ज्या ज्या विकेट प्राप्त केली जाते त्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढताना आपण पाहतो. गोलंदाज प्रभावी मारा करतात, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. तो प्रयत्न पुन्हा एकदा केला जाणार का गोलंदाजांमार्फत? कारण बघा मित्रांनो, कोणताही संघ असेल, कोणत्या संघातील कोणताही खेळाडू असेल, प्रत्येक संघातील खेळाडू केवळ एक आणि एक उद्देश ठेवून मैदानात किंबहुना स्पर्धेत प्रवेश घेतात, तो म्हणजेच बक्षीस पात्र व्हायचंय, किंबहुना प्रथम क्रमांक पटकावायचा आहे. या उद्देशाने प्रत्येक संघातील खेळाडू प्रयत्न करत असतात. काहींना यश लाभतं, काहींच्या पदरी अपयश येतं, मात्र प्रयत्न नक्कीच केले जातात. आणि इथे जो संघ प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करेल तोच संघ हा सामना जिंकेल. दोन्ही संघांकडून चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज मनीष येतोय. यावेळेस मनीष वाटणारेला एक मोठा फटका, पहिला चेंडूची धमाका, षटकार.
या षटकाराने आता चेंडू आणि धावांमध्ये अंतर पूर्णतः कमी केलंय. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सात चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना मनीष मात्र इथे आपला क्लास दाखवतोय. पहिला चेंडू जणू काही पॅव्हलियन मधून सेट होऊन असं दाखवतोय. मनीष थोड्याकडे पाहतोय, फलंदाजीसाठी आलेला आहे. एक चांगला फलंदाज, मधल्या फळीतील एक आक्रमक फलंदाज, एक भरोशाचा फलंदाज म्हणून त्याला आपण पाहतो. पाहूया या चेंडू तो काय करतोय. इथे गोलंदाजाला चांगल्या प्रकारे चेंडू हाताळणं आवश्यक, अन्यथा इथे मात्र चेंडूला हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न इथे अंगलटी येऊ शकला असता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय, डायरेक्ट हिट होत नाही. आता मात्र लास्ट बॉल थ्रिलर, लास्ट ओव्हर थ्रिलर म्हणजेच अंतिम षटकातील थरार आपल्याला पाहायला मिळेल. तिथे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असेल गावदेवी झिराड या संघाला. मित्रांनो थोडं स्पीडअप करा, कारण आपण पाहतो या सामन्याला बराच वेळ लागतोय. सामना 3 षटकांचा असून देखील आतापर्यंत 4 षटकांच्या सामन्याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आता कृपया करून सूचना करण्यास भाग पाडू नका, लगेच सामन्याला सुरुवात करायची. 6 चेंडू 6 धावा. पाहायला गेलं सामना फलंदाजी करणारा संघ जिंकू शकतो जर त्यांनी सहजतेने धावा जमवल्या तर. कारण आधुनिक क्रिकेट आणि आधुनिक क्रिकेटमध्ये षटकार चौकारांची परिभाषा केली जाते आणि त्या परिभाषेचा विचार केला, त्यानुसार विचार केला तर एक मोठा फटका, 1 बिग हिट आणि सामना गावदेवी झिराड संघ जिंकेल. मात्र हा स्ट्रोक लागायला जाणार की फलंदाज एकेरी दुरी धावा घेणार, त्यांच्याकडे देखील हे 2 पर्याय आहेत. चेंडूचा विचारपूर्वक खेळ करायचा, चेंडू बघून खेळायचं की प्रत्येक चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न करायचा. बऱ्याच गोष्टींचा विचारपूर्वक खेळ त्यांना करावा लागेल. दुसऱ्या बाजूला येणार गोलंदाज आयुष शोएगकडे पाहतो, ज्याने मागील सामन्यात प्रभावी मारा केला होता. अप्रतिम यॉर्करचे चेंडू टाकले होते, त्याच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. समोर स्ट्राईक वरती षटकारे धावांची खेळीला सुरुवात करणारा मनीष थळे. पहिला चेंडू आपण पाहतोय, खराब लाईन, खराब दिशा, वाईट +4, एकूण 5 धावा. आणि आपण पाहतोय काय घडलंय, स्कोर 6 लेवल. दोन्ही संघांची धावसंख्या समान झालेली. आता विजयी धावेची आवश्यकता गावदेवी झिराड संघाला 6 चेंडूमध्ये. आपण पाहिलं ना, फुगा भरलेला असतो ना, हवा असते त्यास कसा फुगा छान वाटतो. मात्र कोणी टाचणी टोचावी आणि पूर्णतः हवा जावी असं काहीसं घडलंय. इथे वाईट +4 5 धावा आलेत आणि पूर्णतः विजयाच्या दिशेने अग्रेसर झाला असं म्हणावं लागेल. विजयापासून 1 पाऊल दूर गावदेवी झिराड संघ. तर पराभूत सावट आपण पाहतो आता आहे ते म्हणजेच जय गणेश आंबेवाडी या संघासमोर. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना क्षेत्रक्षणात बदल. इथे क्लोजिंग फील्डर्स वाढवले जात आहेत. इथे पण पाहिलं तर अटॅकिंग फील्ड किंवा 1 धाव रोखायच्या उद्देशाने आपण पाहतोय बरेच खेळाडू आपण पाहतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय ही धाव पूर्ण होणार का, अपील केलं जातंय. मात्र इथे धाव प्राप्त होणार नाहीये. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. थोडंसं हेजिटेशन पाहायला मिळालं, थोडंसं गडबड पाहायला मिळेल. त्यामुळे ताळमेळ नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये धाव घ्यायची की नाही. 5 चेंडू आणि आता 1 धावेची आवश्यकता. खऱ्या अर्थाने या 5 चेंडूमध्ये 1 धाव रोखली ना तर इथे खऱ्या अर्थाने ऐतिहासिक षटक होईल हे. कारण इथे एक चमत्कारिक षटक झालं तरच या 5 चेंडूमध्ये 1 धाव रोखली जाईल. आणि इथे आपण पाहतो येतोय विनिंग स्ट्रोक, विजय फटका, चौकार आणि सामना जिंकलाय. आणि टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ जयपूर आयोजित या स्पर्धेतील दुसरा संघ ठरतोय तो म्हणजेच गावदेवी झिराड. अभिनंदन गावदेवी झिराड संघाचं. तर हार्ड लक ते म्हणजेच जय गणेश आंबेवाडी संघाचं. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काही क्षणातच आम्ही जाहीर करू. नो डाऊट 14 धावांची आकर्षक खेळी आणि 2 धावांचा पावरप्लेचा कंजूस षटक हाताळणारा महत्त्वपूर्ण खेळाडू गावदेवी झिराड संघाचा ऋषिकेश पाटील उर्फ ऋषी ठरतो या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मान.